नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावरे. तुम्हा सर्वांचं आपल्या अंकगणितच्या क्रॅश कोर्समधील 10व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि लास्ट सेशनपासून आपण सरळ रूप देणे हा जो टॉपिक आहे तो आपण चालू केला होता. आणि त्यामधलेच पोलीस भरतीचे जे काही 2024मध्ये जे काही आपली एक्झाम झाली होती त्यामधील जेवढे काही प्रश्न विचारले गेले होते म्हणजे सरळ रूप द्यावरती डिपेंड असणार आणि खास करून कुठले तर मीडियम आणि डिफिकल्ट लेवलचे जे काही प्रश्न आपण जे विचारले गेले होते ते आपण चालू केले होते. आणि त्यामधला भाग पहिला आपण ऑलरेडी मागच्या 9व्या सेशन लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. आणि आय होप तुम्ही जो लेक्चर आहे ते तुम्ही नक्की बघितलं असेल. आणि नुसतं बघितलं नसून तर लक्षात ठेवा त्या टाईपचे प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने परत एकदा रिव्हिजन नक्की केली असेल. कारण लक्षात ठेवा पोलीस भरतीला व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स कधीही जास्त प्रमाणात विचारले जात नाहीत, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला की रिपिटेशन भरपूर आहे. म्हणजेच जे प्रश्न मागच्या 2-3 वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला त्याच टाईपचे प्रश्न यावर्षी देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इनफॅक्ट काय प्रश्न तर आहे असे रिपीट देखील तुम्हाला होतील. कारण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बरेच एक 4-5 प्रश्न जसं म्हटलं की आहे असे कॉपी पेस्ट देखील झालेले आहेत, रिपीट व्हायला लागलेले आहेत ते. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त व्हरायटी तुम्हाला अजिबात बघायला मिळणार नाही पोलीस भरतीच्या एक्झाम्पल्समध्ये. रिपिटेशन मात्र भरपूर आहे. मग त्यासाठी अट एकच आहे की तुम्ही जेवढे आपल्या आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न झालेले आहेत ते सगळे तुम्ही स्वतः सोडवणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की प्रश्नांची रिव्हिजन तुम्ही नक्की केली असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी तो लेक्चरच बघितलं नाही अशा विद्यार्थ्यांनी ते लेक्चर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की. आणि सगळे प्रश्न लक्षात ठेवा PYQ प्रश्न आहेत. यामधला माझ्या मनाचा कुठलाही एकही प्रश्न त्यामध्ये समावेश केला नाही आहे. मग यातून तुम्हाला एक गोष्ट नक्की क्लिअर होऊन जाईल की तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जो क्लास लावला आहे, जिथं काय ज्या पद्धतीने तुमचं टीचिंग होतं ते खरंच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे का की. आणि दुसरं म्हणजे खरंच ज्या गोष्टी पेपरमध्ये विचारल्या जातात त्या प्रश्नांचा आढावा तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही तो घेतलेला आहे का, किंवा त्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवले आहेत का. मग ह्या गोष्टींचं जर उत्तर हो असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही योग्य डायरेक्शनमध्ये तुमचा अभ्यास चालला आहे. आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल लक्षात ठेवा तर तुम्हाला चेंज केला पाहिजे तुमचा एक्झामचा पॅटर्न आणि तुमच्या टीचिंगचा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला चेंज केला पाहिजे. आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नांचा जो काय म्हणतो प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. ठीक आहे. तर आणि आजच्या सेशनमध्ये आपण म्हणजे लेक्चर 10व्यामध्ये आपण काय राहिलेले जे काही प्रश्न आहेत आपले मीडियम आणि हार्ड लेवलचे त्या प्रश्नांचा आढावा पण आजच्या सेशनमध्ये घ्यायचं. ठीक आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लेक्चरला चालू करून त्यामधला प्रश्न पहिला. आणि तुमचा रोल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे मी काय. ज्यावेळी प्रश्न लिहिला जाईल त्यावेळी तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा आहे 33 परत 33 × 48 वजा 9 × 32. ठीक आहे. तर आता हे एक्झाम्पल घेण्याचं एकमेव रिझन आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्याचं उत्तर काढायचं आहे. मला हे चेक करायचं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतायचा. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढायचं आहे. नॉर्मल गुणाकार बेरीज आणि त्यानंतर त्यांची वजाबाकी आपल्याला अशा टाईपचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्ही स्वतः प्रयत्न नक्की करून काढला असेल उत्तर. तर आता बघा करायला काय पाहिजे होतं तुम्ही. आणि तुम्ही ऑब्व्हियसली हे काही असणार आहे की 96ला 15 गुणलं असेल, त्यानंतर 48ला 33 गुणलं असेल, त्यानंतर 32ला 9 गुणलं असेल, परत इथल्या गुणाकाराची वजा बेरीज करून त्यातनं हे गुणाकार जो आला तो वजा केला असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा असलं काय करायची गरज नाही आहे. तर थोडंसं तुम्हाला स्मार्ट वर्क करायची गरज आहे. आणि या स्मार्ट गोष्टी लक्षात ठेवा या अशा एक्झाम्पल्स बघितल्यानंतरच आणि तुम्हाला सांगितल्यानंतरच कळतात. ठीक आहे. मग जसं की बघा हे 96, 48 आणि हे 32 काय होते रे ते एकाच पाड्याच्या म्हणजेच कोणाच्या तर 16च्या पाड्यातले तिन्ही व्हॅल्यू आहेत. त्यामुळे मी इथं 16 कॉमन घेऊ शकतो त्यांच्यामधलं. ठीक आहे. 16 जर मी कॉमन घेतलं तर कंसात काय राहणार आहे तर इथं राहील बघा 16 × 96. ठीक आहे. त्यानंतर बघा अधिक 33 × इथं राहणार आहे 16 × 48 आणि इथं होणार आहे 9 × 16 × 32. ठीक आहे. तर ह्या प्रत्येकामधलं मी 16 जे कॉमन होतं ते बाहेर काढले. ठीक आहे. मग आज बघा गुणाकार आता किती सोपा झाला रे बघू शकताय. 15 × 90 अधिक 33 × 99 वजा 9 × 2 = 18. मग इथं परत होणार आहे 16 × त्यात एकदम करूया आपण 90 अधिक 99 किती होणार 9 9 18 189. ठीक आहे. 189 मधनं 18 गेले ते इथं मायनस करूया. ठीक आहे. 9 8 गेला 1 आणि हे होणार 17 म्हणजे किती आला फक्त 177. मग मला जो गुणाकार करायचा आहे तो आता एवढाच करायचा आहे 16 × 171. आणि 16चा पाडा तुमचा 100% पाठच असेल. गुणाकार करू 16 × 1 = 16 1 उरला 16 7 12 वर्ष 112 आणि 113 ह्याच्याला 1 16 1 16 आणि 1 12 म्हणजेच 16 1 16 आणि 1 17 म्हणजे उत्तर जे आहे ते आपलं किती असणार आहे रे 1736. आणि इथं बघा
थांबा एकदा गुणाकार आपण एकदा चेक करू फक्त 16 1 16 हातच्याला 1 16 7 किती होते माझं 12 दर्शे ठीक आहे 112 आणि 1 113 म्हणजेच 12 दर्शे सॉरी 112 आणि 113 परत हातच्याला 3 हातच्याले किती 11 आले आणि 16 1 16 आणि 11 अरे 17 नाही होत 16 आणि 11 किती होणार आहे 27 ठीक आहे त्यामुळे उत्तर किती असेल आपलं 2736 ठीक आहे तर महत्त्वाचं हे नाही लक्षात ठेवा उत्तर हे महत्त्वाचं उत्तर आलंच पाहिजे ऑब्वियसली पण महत्त्वाचं जे आहे ती म्हणजे ही स्टेप्स आहे जर ही स्टेप तुम्ही नाही केली तर तुमचा पेपरमध्ये वेळ जाऊ शकतोय आणि एक्झामिनरच्या डोक्यात पण हेच असते लक्षात ठेवा ज्यावेळी ह्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला समजेल त्यावेळी वेळ त्याचा 100% वाचणार आहे पण जर त्याला ही गोष्ट नाही कळाली आणि त्यानं जर नॉर्मल गुणाकार करत बसला हा 15 96 33 48 तर याचा वेळ 100% जाणार आहे मग अशा वेळी जे विद्यार्थ्यांचं ही गोष्ट माहीत आहे की मी कॉमन घेऊ शकतो अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून ते आज जातात आणि जे नॉर्मल गुणाकार करत बसतात लक्षात ठेवा ते मग कुठेतरी त्या एक्झाममधून बाहेर पडतात विद्यार्थी त्यामुळे महत्त्वाचं लक्षात ठेवा उत्तर नाही आपल्याला इथं तर महत्त्वाचं काय असते की तुम्ही ते उत्तर किती वेळेत काढताय हे पण देखील फार महत्त्वाचं आहे उत्तर बरोबर आलंच पाहिजे आणि उत्तर सगळेच विद्यार्थी काढतात पण महत्त्वाचं काय असते की तुम्ही दिलेल्या विदिन लिमिटेड टाईममध्ये जे विद्यार्थी काढतात त्यांचं सिलेक्शन होत असते आणि जे नाहीत काढणार त्यांचं मग कुठेतरी मग 4-5 मार्कांनी सिलेक्शन होणार पण 4-5 मार्क्स लक्षात ठेवा पोलीस भरतीमध्ये खूप झालेत म्हणजे मार्जिन ऑफ एरर तुमच्याकडे 0 आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळी असा काहीतरी नॉर्मल गुणाकार येत असेल त्यामध्ये पण काहीतरी एक नवीन ट्विस्ट नक्की असेल ती फक्त शोधण्याची गरज तुम्हाला आहे आणि ती गरज किंवा शोधू त्याच वेळी शकताय ज्यावेळी तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करशील त्यामुळे इथून पुढं ज्यावेळी अशा टाईपचे एक्झाम्पल येईल त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे तो ॲप्रोच लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे पुढचं एक्झाम्पल आहे बघा दशांश चिन्हाच्या बाबतीमधलं आहे 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 छेद 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.01 ठीक आहे तर आता इथं बघा दशांश चिन्हांचा काय गुणाकार भागाकार दोन्हीचे टाईपचे एक्झाम्पल आहे व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि उत्तर ह्याचं काढण्याचा प्रयत्न करायचा अशा टाईपचे एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण आपल्या दशांश चिन्हाचा जो काही टॉपिक शिकला होता त्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेले आहेत ठीक आहे मग काय करतो रे आपण असल्याला तर घरं मोजून घेतो आधी घरं बॅलन्स झाली पाहिजेत अंशामध्ये बघू शकता 2 आणि 2 4 आणि 3 7 अंशात किती घरं मिळतात 7 घरं मिळतात छेदात बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 छेदात मात्र किती 6 घरं आहेत याचा अर्थ काय झाला रे की छेदामध्ये मला 1 0 वाढवायला लागणार आहे ठीक आहे म्हणजेच काय दशांश चिन्ह काढून टाकू आपण काय काय माहिती आहे बघा 36 गुणिले 27 गुणिले 1 छेदात 6 गुणिले 3 गुणिले जो 1 0 वाढवायचा होता तो त्याबद्दल काय 10 लिहितो मी ठीक आहे मग किंवा तुम्ही 30 पण लिहू शकता आणि 60 पण लिहू शकता काय फरक पडत नाही त्यांना मग आता भाग घालू आपण काय काय होते बघा इथं 6 6 36 आणि इथं होणार आहे 3 9 27 म्हणजे हे होणार आहे बघा 6 9 54/10 आणि तुम्हाला ती कन्सेप्ट माहीत असेल काय जर छेदामध्ये 0 असेल तर संख्येतलं जे दशांश चिन्ह असतं ते कुठेतरी ते डाव्या बाजूला शिफ्ट होत असते मग डाव्या बाजूला जर ते शिफ्ट झालं तर आन्सर माझं काय असणार आहे 5.4 उत्तर किती असेल 5.4 हे माझं उत्तर असणार आहे ठीक आहे आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त यामध्ये पॉईंटमध्ये व्हॅरिएशन केलं असेल फक्त ही कन्सेप्ट लक्षात ठेवा घरं बॅलन्स करून घेतो आपण ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही पद्धत अप्लाय करायची नाहीतर विनाकारण आपलं कॅल्क्युलेशन वाढत असते किंवा पॉईंटचा जो विषय असतोय त्याच्यामध्ये विनाकारण परत कन्फ्युजन येत असतं आपल्याला ठीक आहे चलो पुढचं एक्झाम्पल बघा हे तर पण सेम दशांश चिन्हाच्या बाबतीतलंच आहे फक्त काही बेरीज वजा बाकीवरती डिपेंड असणार आहे 0.9 वजा 2.3 वजा 3.2 परत वजा ब्रॅकेटमध्ये 7.1 सॉरी इथं परत वजा चिन्ह आहे 7.1 वजा 5.4 वजा 3.5 त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पॉज करायचा ह्या प्रश्नासाठी आणि याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आणि जसं नेहमी म्हणतोय तुम्ही आपल्याला की काय आपण इथं शिकण्यासाठी आलो लक्ष ठेवा फक्त बघण्याचं काम करायचं नाही जर तुम्ही बघण्याचं काम करत असेल तर लक्ष ठेवा तुमचं शिकणं कुठं तर लांब राहील त्यामुळे एक्झाम्पल जे आहे ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि सुरुवात जी होणार आहे ती हितनं होईल बघा सगळ्यात लहान कंसापासून आणि यामध्ये पण काय आधी हे करा मायनस काय म्हणतो रे ते प्लस असतं आपलं ठीक आहे मायनस प्लस पण चिन्ह वजा राहत असते म्हणजे या ब्रॅकेटचं जर उत्तर काढायला गेलं तुम्ही 7.1 वजा हे किती होणार आहे 5 आणि 4 9 आणि हे 5 आणि 3 8 किती आलं रे 7.1 वजा 8.9
मग आता इथं बघा परत प्लस मायनस मायनसच होणार आहे, फक्त चिन्ह वजा येणार आहे तुमचं, कारण ते 8.9 मोठं आहे. मग वजा बाकी गेली तर बघा 89मधनं 71 गेली 18 राहते, म्हणजे 1.8 आला. ठीक आहे, पण चिन्ह काय वजा 1.8. ठीक आहे, मग ज्यावेळी तुम्ही हे वजा 1.8 बाहेर काढशील इथं मायनस आहे परत, मग हे मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. त्यामुळे पुढचं स्टेप काय होणार आहे 0.9 वजा 2.3 वजा 3.2 अधिक 1.8, कारण हे मायनस मायनस काय होणार आहे ते प्लस होणार आहे. ठीक आहे, मग आता पुढच्या स्टेपला येऊ आपण. 0.9 वजा कंसात, आता हे सरसकट केला तरी चालेल किंवा बेरीज ते पद्धतीने केलं तरी चालेल. बघा हे तर हे 23 आणि 18, 23 आणि 8 31 आणि 10 किती होणार आहे 41 झालं ते. ठीक आहे, बेरीज किती झाली 41, आणि ह्या 41मधनं हे 3.2 गेले. 41 म्हणजे लक्षात ठेवा ते 4.1 आहे बरं का, 4.1 वजा 3.2, मग 41मधनं 32 गेले, 0.9च राहते, म्हणजेच 0.9 वजा 0.9 आला, आणि 0.9मधनं 0.9 गेले किती येतं तर 0. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असं. क्लिअर आहे. तर इथं दोन गोष्टी तुमची काळजी घ्यायच्या. एक म्हणजे काय, ज्यावेळी कंसाच्या बाहेर हे वजा चिन्ह असतं, कंसातील जे चिन्ह असतात ते काय होतात तरी तर मायनस होतात, किंवा मायनस म्हणण्यापेक्षा तर विरुद्ध होत असतात. म्हणजे इथं मायनस आहे तर ते काय बाहेर काढल्यानंतर प्लस झालं, हा एक नियम आहे. आणि त्यानंतर आपलं नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे. फक्त अशा एक्झाम्पलमध्ये तुमची ॲक्युरसी 100% ठेवणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही विनाकारण कुठेतरी 40चं 41चं 40 केलं, 42 केलं तर तुमचा ॲक्युरसी लक्षात ठेवा काय होत जाते, तुमची अवघड होत जाते, किंवा आपल्याला उत्तर जे आहे ते फायनल आन्सर जे आहे ते बरोबर येत नाही. मग त्यामध्ये आपले कुठेतरी चुका होत जातात. ठीक आहे, चलो पुढचं घेऊ आता एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बैजिक राशीवरती डिपेंड असणार आहे, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीचा एक प्रश्न विचारला आहे हा. त्यासाठी तुम्ही क्वेश्चन लिहिल्यानंतर व्हिडिओ पॉज करून स्वतः हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, काय बघा 7.3चा वर्ग अधिक 3.7चा वर्ग अधिक 7.4 गुणिले 7.3. ठीक आहे, थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे बैजिक राशीच्या ह्याच्यामधलं, पण जर फॉर्म्युले तुमचे पार्ट असतील चांगल्या पद्धतीने आणि सोडवण्याची प्रोसिजर तुम्हाला येत असेल तर हे एक्झाम्पल फार अवघड नाही होणार तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून काय प्रोसेस अप्लाय करावी लागते किंवा कोणती बैजिक राशीचा फॉर्म्युलाचा वापर करावा लागतो याचा विचार तुम्ही नक्की करायचा. ठीक आहे, तर आता इथं बघा 11चा घनाला तर मी काय बदलू शकत नाही, 11चा घन तसाच ठेवू आपण. ठीक आहे, मात्र छेदामध्ये जर आला बघा तर ह्याला काय रे मानणार आहे मी ए मानणार आहे, आणि ह्याला काय मानणार आहे मी बी मानणार आहे. ठीक आहे, मग आता इथं ह्या ज्या टर्म्स आहेत इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. फक्त हे 7.3 आहे असं दिसतंय बघा इथं मला. ठीक आहे, म्हणजे तो एचीच किंमत आहे, मात्र इथं आहे 37. 3 पॉईंट थोडासा काढून ठेवू आपण, कॅल्क्युलेशन फक्त चेकिंग करण्यासाठी घेऊ आपण. 37 आहे पण इथं त्यांनी 74 केलेलं. मग याचा अर्थ काय झाला रे 37शीच जर दुप्पट तुम्हाला लगेच क्लिक होत असेल तर 37ची दुप्पटच 74 असते. म्हणजेच काय ही जी टर्म आहे ती 2 काय रे बी आहे, 2b आहे. 2b म्हणजेच काय तर बीची दुप्पट आहे ती. म्हणजेच ह्याला जर तुम्ही नीट लिहिलं ही जी टर्म आहे ह्याला, तर ही टर्म कशाची आहे माझी 2ab ची टर्म आहे. ठीक आहे, मग आपल्याला फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात येत असेल तर बघा इथं एचा वर्ग बीचा वर्ग अधिक 2ab ह्या फॉर्म्युला जो आहे तो कोणाचा असतो रे तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. फक्त काय हे जे 2ab आहे ते मध्ये लिहिलेलं असते. आपण जे बैजिक राशीमध्ये जे एक्झाम्पल्स बघितले त्यामध्ये बघता हे 2ab ते आहे ते फक्त मध्ये आहे, फक्त तो काय म्हणतो सिक्वेन्स चेंज केला आहे. सिक्वेन्स चेंज केला याचा अर्थ एक्झाम्पल बदलणे हा होत नाही. त्यामुळे छेदामध्ये मी काय लिहू शकतो याबद्दल राईट साईडची टर्म लिहू शकतोय मी काय ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता किमती डोक्या 11चा घन आहे असा राहणार आहे. ए म्हणजे किती होता तर 7.3 अधिक 3.7 कंसाचा वर्ग. ठीक आहे, मग आता इथं बघू शकता ह्यांची बेरीज करून वर्ग करायचा आहे मला. ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 11च येणार आहे ती. ठीक आहे, म्हणजेच काय 11चा घन मला माहीत आहे 1331 आहे, आणि 11चा जर वर्ग केला तर तो किती असतो रे 121 असतो. मग 1331ला जर मी 121 परत जर भाग घालवला तर 121 11ला किती रे 1331ला 11चाच भाग लागतो. त्यामुळे फायनल आन्सर आपलं काय असणार आहे इथं 11च हे आपलं उत्तर असेल. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त इथं सिक्वेन्स बदलला आहे.
कोणत्या फॉर्म्युलाचा? ए वर्ग अधिक बी वर्ग, किंवा तो फॉर्म्युला लिगली फॉर्म्युला काय येतो? ए स्क्वेअर अधिक 2ab अधिक बी स्क्वेअर. फक्त इथं त्यांनी काय त्याचा सिक्वेन्स चेंज केला आहे आणि या उजव्या बाजूबद्दल इथं मी डावी बाजू फक्त लिहिली आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो घातांकाचा आहे आणि घातांकाचा एक हायेस्ट लेवलचा प्रश्न जर म्हणला तर तो अजून एक 2 प्रश्न पडले, ते दोन्ही प्रश्न आपण इथं घ्यायचे आहेत. त्यातला पहिला आहे बघा, काय आहे तर घनमुळात 9चा घातांक 2x अधिक 5 बरोबर 9चा घातांक 5. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, जे म्हणतो का नाही, सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी असतात, अग्रेसर असतात, अशा विद्यार्थ्यांना या टाईपचे एक्झाम्पल हे मस्त सोडवणं फार गरजेचं आहे. जे विद्यार्थी अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवतात, अवघड प्रश्न लक्षात ठेवा जास्त नसतात, 5 ते 6 प्रश्न 100% तुम्हाला अवघड मिळतील. पण सिलेक्शन त्याच विद्यार्थ्यांचं होतं जे ते 5 ते 6 एक्झाम्पल्स आहेत ते सोडवतील, स्वतः सोडवतील. पण जर ते जे विद्यार्थी सोडवणार नाहीत ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मग तेवढ्याच मार्कासाठी हुकतं तुमचं, 3 ते 4 मार्कासाठी, जास्त मार्कांसाठी तुम्ही बाहेर नाही पडत. पण जे विद्यार्थी अशा प्रश्न सोडवतात किंवा सोडवण्यासाठी कॅपेबल असतात अशाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असते. मग असे विद्यार्थी ते सोडवतील ज्यांचं आत्ता प्रॅक्टिस करशील तुम्ही. मग असं विद्यार्थी अशा प्रश्नांपासून जर तुम्ही लांब लांब पळत गेला तर लक्षात ठेवा सिलेक्शन पण तुमच्यापासून लांब लांब पळत जाईल. त्यामुळे अशा प्रश्नांचं प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता इथं 9 आणि 9 काय झालेलं, पाया ऑलरेडी समान तुम्हाला मिळालेलं. ठीक आहे, फक्त काय हे जे घनमूळ आहे, घनमूळचा आपल्याला अर्थ माहीत असतोय घातांकात किती असतो रे, तर तो असतो घातांकामध्ये 1/3. किती असतोय घातांकात? 1/3. मग त्यालाच फक्त बदलला मी, काय 9/3ला घनमुळाला घातांकात 1/3 लिहिला. मग इथं बघू शकताय पाया समान आहे ना, मग पाया समान असतील तर घात पण समान मानतो मी. काय होणार मग इथं 2x अधिक 5 आणि हे 3 म्हणजे ह्याला भागाकार आहे बघा, ते बरोबर 5. कारण पाया समान होता ऑलरेडी, पाया समान असतील तर घात पण समान असतात. मग त्यानंतर बघा हे छेदाचं तिन्हीकडे गुणाकारात जाईल. काय होणार आहे 2x अधिक 5 बरोबर 5 त्रिक 15. त्यानंतर हे 5 इकडे काय होणार आहे रे, वजाबाकीला जाईल. म्हणजे काय मिळेल मला 2x बरोबर 15तनं 5 गेले 10 राहिले आणि परत हे गुणाकारातलं 2 भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे आणि म्हणजेच x बरोबर काय होईल 10/2 म्हणजेच किती तर 5. म्हणजे जे फायनल आन्सर आपलं जे एक्सचं जे उत्तर आहे ते किती असणार आहे 5 हे आपलं उत्तर असेल. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पलला डील करायचं होतं. काय फक्त हे जे घनमूळ आहे ते फक्त बदला, इथं पाया समान करायची गरज नव्हती आपल्याला. रिझन काय, कारण ऑलरेडी 9 आहे, पाया समानच होता, त्यामुळे काय गरज नव्हती आपल्याला इथं पाया समान करून घ्यायची. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न असाच आहे बघा, घातांकामधलाच आहे तो पण. म्हणजे टोटल 3 प्रश्न आहेत घातांकाचे, 1 बाय 1 सगळेच घेऊ आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे बघा, काय 4चा 9वा घात गुणिले 4चा वजा 5वा घात आणि कंसाचा घातांक x बरोबर 1024. ठीक आहे, सेम व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथं बघू शकता, इथं पाया 4 आहे, इथं पण 4 आहे, म्हणजे डाव्या बाजूचा पाया समान आहे ऑलरेडी. मग तुम्हाला काय करायचं आहे, उजवी बाजूला जो आहे त्याला तुम्हाला 4च्या पायामध्ये लिहायचं आहे. मग 4ची सायक्लिसिटी तुमची पाठ असणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी काय पुढच्या स्टेपला पाया समान करून घेऊ आपण. 4चा 9वा घात गुणिले 4चा 5वा घात कंसाचा घातांक x बरोबर. आता 4चा 5वा घात तुमचा पाठ असला पाहिजे. 4चा घन 64 आहे आणि 4चा 4था घात जो आहे तो 256 आहे आणि 4चा 5वा घात लक्षात ठेवा तो असतो हा 1024. 4चा 5वा घात. आणि ज्यांचे हे सायक्लिसिटी वारंवारताच पाठ नाहीत लक्षात ठेवा, त्या विद्यार्थ्यांना घातांकाचा कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण ते पाठ असल्याशिवाय तुम्ही पायात समान करू शकत नाही आणि तो पाया समान करण्यासाठी वारंवारता पाठ असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता इथं बघू शकताय पाया समान झाला सगळ्यांचा. इथं बघा मध्ये चिन्ह गुणाकार आहे. काय असतं रे, पाया समान असेल मध्ये गुणाकार चिन्ह घातांकांची बेरीज करतो आपण. बरोबर, बेरीज करत असताना इथं मायनस आहे. मायनस आहे म्हणजे प्लस मायनस मायनसच होणार आहे. ते 9तनं 5 गेले किती राहणार आहे रे, 4 राहील आणि परत कंसाचा घातांक x बरोबर 4चा घातांक 5. पाया समान झाला. इथं बघू शकताय घातांकाचा घात आहे, काय होतो रे घातांकाचा गुणाकार, म्हणजे 4 गुणिले x 4x होणार आणि बरोबर 4चा घातांक 5. मध्ये इथं बघू शकताय पाया समान झालाय. पाया समान असेल तर घात देखील समान मानतो आपण, म्हणजेच काय 4x बरोबर 5. मग फायनली एक्सची जी किंमत आहे गुणाकार 4 इकडं भागाकारातील काय होईल रे, x बरोबर
5/4 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. किती एक्सची किंमत जी आहे ती किती असणार आहे 5/4. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचं होतं आपल्याला. महत्त्वाचं आहे हा पाया समान होणं. 1024 काय असतोय 4चा 5 भागात. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा, तो पण देखील घातांकावरतीच डिपेंड असणार आहे. इथं पण आपल्याला काही यमची किंमत शोधायची आहे. एक्झाम्पल आहे 625 गुणिले 125 बरोबर 5चा घातांक यम. ठीक आहे. आता व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि ह्याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. पण इथं पण काय पहिलं टार्गेट जे तुमचं असलं पाहिजे ते काय तर पाया समान करून घेणं, कारण इथं पाया समान नाही आहे. मग इथं बघू शकताय राईट साईडला सगळ्यात कमी पाया 5 आहे. याचा अर्थ काय होतो 125 625ला तुम्हाला 5च्या घातांकात कन्वर्ट करायचं आहे. मग 625 मला माहीत आहे की 5चा काय असतो रे तर 4था घात आहे आणि 125 काय आहे तर 5चा घन आहे. ठीक आहे. मग कन्वर्ट केले आणि बरोबर काय होणार आहे 5चा घातांक यम. मग बघू शकताय पाया सगळ्यांचे समान झाले. पाया समान आहे, मध्ये चिन्ह गुणाकार घातांकाची बेरीज होते. काय होणार 5चा घातांक 4 आणि 3 7 आणि 5चा घातांक यम. मग आता पाया समान असेल तर घात पण समान असतात. मग म्हणजेच काय फायनली यमची जी किंमत आहे ती किती असली पाहिजे तर 7च असली पाहिजे. ठीक आहे. यमची किती असणार आहे आन्सर आपलं फायनल यम बरोबर 7. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. अजून एक देखील अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. लागोपाठ घेतो याचा अर्थ लक्षात ठेवा तुमची कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाते ती की घातांकामध्ये आपल्याला नक्की करायचं काय असते. ठीक आहे. प्रश्न काय बघा, वर्गमुळात 81 कंसाचा वर्ग परत या सगळ्या कंसाचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग. आणि इथं पण सेम आपल्याला काय करायचं आहे तर त्या एक्सची किंमत शोधायची आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा पहिलं जसं तुम्हाला म्हटलं काय जसं मागाच्या एक्झाम्पलला आपण घनमूळला काय केलं होतं ते 1/3 लिहिलं होतं. त्याच पद्धतीनं ह्या वर्गमूळ चिन्हाचा जो अर्थ असतो तो काय असतोय माझा तर 1/2 असतो. मग लागलीच मी काय करतो आणि प्रत्येकाचं बघा घातांक होत गेलेला आहे आणि ज्यावेळी घातांकाचे घात होत जातात त्या सगळ्यांचा काय गुणाकार मी मांडू शकतो एकत्र. म्हणजे इथं काय लिहू शकतो मी 81चा घातांक 1/2 गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे. पहिलं म्हणजे हे वर्गमूळ 1/2 हा हे 2 आणि हे वरचं 2 म्हणजे हे 2 आहे बरोबर एक्सचा वर्ग. मग इथं बघू शकता 2 ला 2 कॅन्सल होईल. मग राहिलं काय रे माझं 81चा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग. मला पाहिजे काय तर एक्सची किंमत पाहिजे ना. मग दोन्ही बाजूकडचं जर वर्गमूळ स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, मला वर्गमूळ घ्यावं लागेल. वर्गमूळ जर मी घेतलं तर हे दोघांचं वर्गमूळ कॅन्सल होऊन जातं. राहिलं काय फक्त एक्सची जी किंमत आहे ती किती असणार आहे रे 81 असेल. एक्सची किंमत किती असणार आहे 81 हे आपलं फायनल आन्सर असणार. क्लिअर आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न सेम घातांकावरतीच डिपेंड आहे पण यापेक्षाही तो खूप सोपा आहे. प्रश्न काय आहे बघा तर 5चा शून्य घात 6चा शून्य घात गुणिले 7चा शून्य घात छेदामध्ये आहे 7चा शून्य घात अधिक 8चा शून्य घात अधिक 9चा शून्य घात. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कोणत्याही संख्येचा घात 0 असल्यानंतर उत्तर किती येतं हे सगळं आपण आपल्या घातांक या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे या टाईपचे प्रश्न जर सुटत नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी घातांक हा टॉपिक नक्की बघावा, जेणेकरून तुमच्या ह्या सगळ्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत मग ते वारंवारता कशी असते, कशा पद्धतीनं तयार होते, कशी पाठ केले पाहिजे, घातांकाचे नियम कसे पाठ केले पाहिजेत, हे सगळं आपण त्या घातांक या टॉपिकच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे, त्या विद्यार्थ्यांना नक्की हे एक्झाम्पल सुटत असतील. पण ज्यांनी बघितलंच नाही, कन्सेप्टच माहीत नाही आहेत काय असतात, कशा पद्धतीनं करावं लागतं, त्या विद्यार्थ्यांनी मात्र तो सेशन नक्की बघावं. ठीक आहे. तर आता इथं तुम्हाला त्या कन्सेप्टचा वापर करायचा आहे काय की कोणत्याही संख्येचा इथं बघू शकताय 0च घात आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा किंवा नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. कोणत्याही संख्येचा 0 घात याचा उत्तर हे नेहमी 1च येत असतं. म्हणजे कुठल्याही संख्येचा तुम्ही 0 घात करा उत्तर 1च येत असते. मग त्या नियमानुसार पहिला मला मिळणार आहे 1 गुणिले 1 गुणिले 1 छेदामध्ये मिळणार आहे 1 अधिक 1 अधिक 1. कारण प्रत्येक संख्येचा बघा 0च घात आहे. मग 1चा किती पण वेळा गुणाकार करा 1च येत असतो आणि 1चा 3 वेळा बेरीज म्हणजेच 1/3 झालं. एवढंच उत्तर आहे तुमचं. किती असेल 1/3. पण हे कधी होणार जर तुम्हाला ती कन्सेप्ट माहीत असेल तर. जर कन्सेप्टच माहीत नाही तर मग तुम्ही विनाकारण विचार करत बसणार की यार आता काय केलं पाहिजे कारण नवीन एक्झाम्पल आले. त्यामुळे ते लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा जर 0 घात असेल तर उत्तर हे नेहमी 1च येत असते. ठीक आहे.
चलो पुढे जाऊ आता. आणि आता जे बाकीच्या टाईपचे जे प्रश्न आपल्याला घातांकाचे जसं तुम्हाला म्हणलं मागील वर्षी एवढेच घातांकाचे एक नवीन प्रश्न तुम्हाला बघायला मिळते. बाकीचे सगळे एकदम इझी प्रश्न आहेत, एकदम सोपे प्रश्न आहेत, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण आता. दशांश चिन्हामधला आहे 1.17 भागिले 0.13 अधिक 0.4 गुणिले 0.9 वजा 3.2. ठीक आहे, आता दशांश चिन्हांचं काय बेरीज वजा बाकी गुणाकार साधा एक्झाम्पल आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आता इथं बघा पहिला काय होणार आहे, तर ह्याला मी अपूर्णांकात लिहितो. काय होणार बघा 1.17 छेदामध्ये 0.13. इथं गुणाकार होणार आहे, करून घेऊ शकतो डायरेक्टली. 9 चौक 36 झाले, 36ला परत एक घर सुटणार आहे, सॉरी 9 चौक 36 आणि 36मध्ये घरं किती सुटणार आहे, तर 2 घर सुटणार आहेत. इथं बघू शकता इथं एक घर आहे आणि इथं एक घर आहे, म्हणजे ते झालं किती रे 0.36 वजा 3.2. ठीक आहे, पण आता इथं बघा अपूर्णांकांचा भागाकार आहे, अंशात 2 घर आहेत, छेदात 2 घर आहेत, घरं समान आहेत. घरं समान असतील तर काय करू शकतो मी, हे जे दशांश चिन्ह आहे हे डायरेक्टली कट होतं माझं. ठीक आहे, कधी जर घरं समान असतील तर, त्यामुळे डायरेक्टली भाग लावू शकतो मी 13 9 117. मग राहिलेलं पुढच्या स्टेपमध्ये घ्या 9 अधिक 0.36 वजा 3.2. मग आता ह्या 0.36 किंवा ह्या दोघांची बेरीज सरसकट करत जाऊ आपण. 9 अधिक 0.36 म्हणजे किती झालं रे 9.36 वजा 3.2. मग आता काय दशांश चिन्हांची वजाबाकी काय करायचं असते रे, पॉईंटच्या खाली पॉईंट मांडतो आपण, म्हणजेच 3.2 मायनस करा. इथं होणार आहे 0. 6 3तनं 2 गेला 1 आणि 9तनं 3 गेले 6. उत्तर किती असलं पाहिजे आपलं ह्या प्रश्नाचं 6.16 हे आपलं असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर लक्ष ठेवा अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुमचं एकच प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे कुठला, तर ते दशांश चिन्हांचं मांडणी. मग काय काय विद्यार्थी एक घराला किंवा इथं बघा गुणाकार करताना 2च्या ऐवजी 1 घर देतील किंवा 3 घरं देतात, इथं उगाच कुठंतरी 0 वगैरे वाढवत बसतात. मग अशा विद्यार्थ्यांच्या लक्ष ठेवा कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर नसतात. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहीत नाही त्यांनी जेवढे काय आपले मागचे लेक्चर झालेत ते पुन्हा एकदा बघा. ह्या सगळ्या गोष्टी एकदम बेसिक कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण, एकदम छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग अशा ज्यावेळी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील त्यावेळी तुमची ॲक्युरसी 100% राहते. नाहीतर कन्फ्युजन येणार तुमचं, मग 2 घरं सोडायची का 1 सोडायचं. मग अशा वेळी काय तुमचं हीच वेळ आहे. आणि कारण जसजसं आपण पुढं जाईल तसं ह्या गोष्टींचा तुमचा विसर पडत जातो. त्यामुळे ज्या त्यावेळी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो देखील अशाच पद्धतीचा प्रश्न आहे बघा. सगळे जे आहेत आता बॉडमासवर डिपेंड असणारे प्रश्न आपण बघायचे आहेत. तो हा जो प्रश्न आहे तो एक वेगळा आहे, जो मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 2 वजा वर्गमुळात 3 अधिक 2 वजा वर्गमुळात 3 छेद 2 अधिक वर्गमुळात 3. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे. पण अशा प्रकारचा प्रश्न लक्षात 2023मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. तिथं फक्त थोडंसं इथं अजून एक अपूर्णांक होता, इथं 2च अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये हे एक्झाम्पल सेट केलेलं आहे. पण कन्सेप्ट तीच आहे, हे एक्झाम्पल सोडवताना वेगळं काहीच नाही आहे. पण मग आता करायचं काय असते बघा, अशा एक्झाम्पलला हे तिरकस रॅशनलायझेशन जे म्हणतो आपण त्याला, ती कन्सेप्ट तुम्हाला इथं वापरायची असते. रॅशनलायझेशन म्हणजे तिरकस गुणाकाराच्या फॉर्ममध्ये येते ते. फक्त करायचं काय बघा, इथं छेदामध्ये 2 आहे आणि त्यानंतर हे वर्गमुळात 3 आहे. तर पहिल्यांदा ह्या 2 तुम्हाला या दोघांना गुणायचं आहे आणि त्यानंतर ह्या वर्गमुळात 3 या दोघांना गुणायचं आहे. ठीक आहे, 1 बाय 1 गुणत जाऊ आपण. काय होणार बघा, हे 2 दुनी 4 अधिक 2 गुणिले वर्गमुळात 3 आहे असं राहतं ते 2 गुणिले वर्गमुळात 3. त्यानंतर परत अधिक, आता हे ना ह्या दोघांना गुणायचं आहे ते पण आहे असंच राहणार आहे 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. म्हणजेच वर्गमूळ चिन्हाचा जर 2 वेळा गुणाकार होत असेल लक्ष द्यावं तर ते वर्गमूळ चिन्ह निघून जातं. इथं काय राहणार आहे फक्त माझं 3 हे उत्तर राहतं. ठीक आहे, तसंच बघा परत या 2 या दोघांना गुणायचं आहे आणि या वर्गमुळात 3 या दोघांना गुणायचं आहे. मग पहिलं बघा इथं चिन्हांचं जर नीट लक्ष द्यायचं आहे. हे 2 दुनी परत 4 झाला, परत आता 2 वजा वर्गमुळात 3, कारण हे वजा चिन्ह आहे बघा इथलं मधलं ते वजा चिन्ह येणार आहे. त्यानंतर ह्या वर्गमुळात 3 आणि या 2ला इथं पण काय होणार आहे वजाच होणार आहे 2 वर्गमुळात 3. ठीक आहे, आणि परत हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होतो आणि ते वर्गमूळ चिन्ह निघून जाईल तुमचं मायनस मायनस प्लस. छेदामध्ये या, छेदामध्ये आपण बघा बैजिक राशीमध्ये a² - b² याचं एक्सपान्शन बघितलं होतं a + b
आणि ए मायनस बी. ठीक आहे, तर सेम तुम्हाला इथं दिसतंय ते. हे बघा पहिला ए मायनस बी आहे आणि हे काय आहे ए प्लस बी आहे. मग याचंच एक्सपेन्शन काय असते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग किती असतो त्याचा 4 असतो, वजा वर्गमुळात 3चा वर्ग 3च राहत असते, कारण वर्गमूळ चिन्ह निघून जाते माझं. त्यामुळे इथं डायरेक्टली या बैजिक राशीचा वापर करायचा आहे आपल्याला. काय असतो ह्याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग करा 4 आला आणि वर्गमुळात 3चा वर्ग केला तर वर्गमूळ चिन्ह निघून जातं. मग छेदामध्ये बघू शकताय 4तनं 3 गेला 1च राहते. त्यामुळे आता छेद काहीही लक्ष देऊ नका, इथं फक्त लक्ष द्या. हे प्लस ला वजा 2 वर्गमुळात 3 1 निघून जाईल, दुसरं पण निघून जाते बघा 2 वर्गमुळात 3ला हे वजा 2 वर्गमुळात 3 कॅन्सल होईल कारण 0 उत्तर येते. मग राहिलं काय बेरीज करा 4 आणि 3 7, 7 आणि 4 11 आणि 11 आणि 3 थांबा 4 आणि 3 7, 7 आणि 4 11 आणि 11 आणि ते 3 किती होतात 14 आणि 14/1 राहील ना, कारण 1ला काही किंमत राहत नसते. त्यामुळे उत्तर आपलं किती असणार आहे फक्त ह्या प्रश्नाचं 14 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, त्यामुळे इथं काय वेगळं कुठलं काहीच एक्झाम्पल आपल्याला करायची इथं गरज नाही. अंशात फक्त महत्त्वाचं असते 2 या दोघांना सेपरेटली गुणायचं आहे, परत ह्यांना सेपरेटली गुणायचं आहे. फक्त गुणत असताना चिन्हांचा एक नीट तुम्हाला काळजी घ्यायची आहे की मायनस कुठे येणार आहे आणि प्लस कुठे येणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जा. पुढचा प्रश्न आहे बघा की वेगळं काय पद्धतीनं काय विचारलं गेलेलं आहे की नाही आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न एक आहे बघा थोडंसं म्हणजे बॉडमासवर प्रॉपर डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. तर 35 × 8 भागिले 7 अधिक 153 × 7 भागिले 17 वजा 63 × 7 भागिले 9. आणि हा प्रश्न लक्षात ठेवा 2023मध्ये पण जे काही पेपर झाले होते आपले त्या 2023 साली पण हा प्रश्न रिपीट पडलेला होता. म्हणजे बघू शकता जसं मी नेहमी म्हणतोय रिपिटेशन भरपूर तुम्हाला बघायला मिळेल पोलीस भरतीच्या एक्झाम्पल्समध्ये. त्यामुळे हा प्रश्न 2024मध्ये पण होता 23मध्ये पण होता. ठीक आहे, त्यामुळे वेगळं पण जर म्हणला तर लक्षात ठेवा इथं भागिले जे चिन्ह आहे त्यामुळे ह्याला कसा मांडू शकतोय रे तर 35 × 8 भागिले 7. कारण इथं तुम्ही बघा हे भागिले 7 8ला आहे पण 8ला 7नं पूर्ण भाग जात नाही आहे. त्याच पद्धतीनं हे भागिले 17 ह्या 7ला आहे, 17ने 7ला भाग नाही जात. तसंच इथं बघा 7 भागिले 9 आहे, 7ला 9नं भाग जात नाही, त्यामुळे त्याला मी छेदामध्ये लिहू शकतोय. ठीक आहे, तसेच पुढच्या स्टेपला पण लिहू आपण 115 × 7 भागिले 17 वजा 63 × 7 भागिले 9. आणि मी सगळ्याला छेद का लिहू शकतोय कारण प्रत्येकाच्या मध्ये बघू शकताय गुणाकार चिन्ह आहे, त्यामुळे सगळ्यांना मी एकत्र लिहू शकतो. ठीक आहे, मग त्यानुसार आता इथं बघा 7 ह्या 35ला भाग जातोय, 7 × 35 आणि 8 × 5 40 अधिक 17 × 9 53 आहे, 9 × 7 63 वजा इथं बघू शकताय 9 × 7 63 आणि 7 × 7 49. मग आता वजा बाकी करूया 63मधनं 49 गेले किती राहते बघा तर 49ला 1 दिला 50 आणि वरचं ते 13 म्हणजे 14 राहिलं आणि 40 आणि 14 किती होतात ते 54. उत्तर किती असेल माझं 54 हे माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी इथं भागाकार ज्या संख्येला आहे त्याला जर जात नसेल तर ते तुम्हाला अंश आणि छेदच्या फॉर्ममध्ये लिहावं लागतं. आणि इथं गुणाकार असल्यामुळे मी दोघांना छेदामध्ये लिहू शकतो. हीच फक्त इथं काय वेगळी कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. आणि त्यानंतर परत काय 63मधनं 49 घालवा 14 राहील आणि फायनली 40 आणि 14 किती होणार आहे माझं 54 हे माझं उत्तर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचे जे 2 प्रश्न आहेत बघा ते देखील अशाच पद्धतीचे आहेत, बॉडमासवरती डिपेंड असणारे. आणि हेच 2 प्रश्न घ्यायचे आहेत आपण आता शेवटचे. काय काय आहे बघा 3 × 3 वजा 40 3 × 3 अधिक 20 वजा 4 भागिले 2 गुणिले 6 भागिले 2 अधिक 1. ठीक आहे, अशा पद्धतीचा हे प्रश्न आहे. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना जास्त करून प्रॉपर बॉडमासवरती डिपेंड असताना जास्त एक्झाम्पल्स पडत नाहीत लक्षात ठेवा, कारण हे एक्झाम्पल त्या कॅटेगरीचं आहे. इथं तुम्ही बघू शकता चिन्ह भरपूर आहेत. मग असे चिन्ह जास्त असणारी जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला नाहीत विचारले जात. तुम्हाला प्रॉपर काय घातांकवरती डिपेंड असणारे असेल, बैजिक राशी असे असतात किंवा जिथं प्रॉपर त्या कन्सेप्टचा वापर होतो अशा टाईपचे एक्झाम्पल्स जास्त असतात. पण जिथं प्रॉपर बॉडमास हा नियम अप्लाय होतो असे एक्झाम्पल्स कमी पडतात तुम्हाला. त्यामुळे अशा प्रश्नांचं पण प्रॅक्टिस तुमचं असलं पाहिजे.
म्हणजे येतच नाही म्हटल्यानंतर कमी पडतात याचा जर तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केलं, पण जर एखाद दुसरा जरी आला तर तुम्ही विनाकारण हातचे मार्क्स घालवू शकताय. संख्या बघू शकताय, संख्या खूप लहान आहेत, फक्त गरज आहे ती म्हणजे तुमची प्रॉपर प्रोसिजर फॉलो होण्याची बॉड मासचा. मग इथं बघू शकता पहिला ह्या 3 त्रिक 9 करू शकतो मी, 9 अधिक 20 वजा हा भागाकार आधी येतो बॉड मासमध्ये, लक्षात ठेवा भागाकाराच्या आधी त्यानंतर मग गुणाकार येतो. म्हणजे इथं होणार आहे बेदुनी 4 म्हणजे 2 गुणिले परत इथं होणार आहे, इथं पण परत बघा भागाकार आहे पहिला, ठीक आहे. म्हणजे इथं होणार आहे परत हे बेत्रिक 6 अधिक 1, मग परत झाला. आता सिंपल राहते 9 अधिक 20 वजा 3 दुनी 6 अधिक 1, मग 9 आणि 20 29 वजा 6 अधिक 1, 29 मधनं 6 गेले, किती राहिलेले 23, 23 आणि 1 24. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असं. त्यामुळे इथं बघा पहिला गुणाकार होता हा आधी केला, त्यानंतर हितला भागाकार आणि हितला भागाकार पहिला केला. जर तुम्ही हिथं गुणाकार केला पहिला, लक्षात ठेवा, तर उत्तर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रॉपर बॉड मास पहिला आधी बेदुनी 4 आणि हे बेत्रिक 6 आणि त्यानंतर गुणाकार करा, उत्तर किती असेल आपलं 24. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. भागाकाराच्या फॉर्म आणि गुणाकार भागाकार आहे. त्यामध्ये 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 9 परत भागिले 99 परत भागिले 9 आणि भागिले 3, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. किंवा हा प्रश्न बघा आपण ते 720 मागच्या लेक्चरमध्ये 720 भागिले 2 3 4 5 6 तो जो प्रश्न होता त्या टाईपचा हा प्रश्न. मग त्यामध्ये काय केलं होतं रे, हा गुणाकार करत बसायचं नाही अजिबात, ह्याला आहे असं मांडून घेऊ आपण 999 गुणिले 99 गुणिले 9 आणि भागाकाराला काय करत असतो रे, तर गुणाकारामध्ये कन्वर्ट करत असतोय. म्हणजे इथं पहिला काय प्रत्येकाला आता उलटं करा, 1/9 गुणिले 1/99 गुणिले 1/9 गुणिले 1/3, ठीक आहे. मग आता या छेदातल्या संख्येने काही अंशाला भाग घालवत जायचं ना, मग भाग घालवा. पहिला तर हे 99ला 99 कॅन्सल करा, परत ह्या 9ला हे 9 कॅन्सल होईल, ठीक आहे. म्हणजे राहिलं काय रे, ते खालच्या स्टेपमध्ये लिहितो आपण 999 गुणिले हे 1/9 एक राहिले आणि 1/3 एक राहिलेले, ठीक आहे. मग आता 9 भाग घालूया आपण ह्याला, 9 1 9 9 1 9 9 1 9, मग राहिलं फायनली काय 111/3. 3 भाग घालूया, 3 त्रिक 9, बाकी किती उरले तर 2, 21 झालं, 21ला परत 3 असतं ते 21. म्हणजेच या सगळ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते फक्त किती असेल रे 37. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आणि जर ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ह्यांचा गुणाकार करणार, परत त्याला प्रत्येक संख्येनं भागत जाणार, काही गरज नाही त्याची. डायरेक्टली भागाकाराला गुणाकारात कन्वर्ट करा आणि त्यानंतर काय आपल्याला फक्त प्रत्येक संख्येने ह्यांना भाग घालवत जायचा आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा जेवढे 2024ला जी काही एक्झाम झाली होती त्यामध्ये जेवढे काही वेगळ्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते एवढेच आहेत जे आपण मागच्या लेक्चरमध्ये आणि या सेशनमध्ये बघितले आहेत, ठीक आहे. तर आय होप तुम्ही सगळे लेक्चर्स तुमचं एक काम असेल की दोन्ही लेक्चरमध्ये जेवढे एक्झाम्पल्स आले आहेत ते परत एकदा सोडवणं तुमची फार कायम असणार आहे. ते तुमची एक नीड असेल, ती गरज असणार आहे. कारण जसं तुम्हाला नेहमी म्हणतोय मी, काय रिपिटेशन भरपूर आहे पोलीस भरतीमध्ये आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही कुठलं पुस्तक मार्केटमध्ये जे काही पुस्तकं असतं अवेलेबल आहेत कुठेही बघायला मिळणार नाहीत. मग तुमची गरज आहे ती फक्त काय PYQ क्वेश्चनचं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अचिव्हर्स करिअर गाईड विटा, हे सर्च करून तुम्ही त्या टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकताय, ज्याच्यामध्ये माझ्या नोट्स ऑलरेडी आपण सर्क्युलेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जवळजवळ 200 एक्झाम्पल्स आपण त्यामध्ये सॉल्व्ह करून घेतलेले आहेत, ज्यामध्ये टोटल म्हणजे 2021, 22, 23 आणि 24, म्हणजे आपल्याला माहिती आहे 21ला पण एक्झाम झाली होती, त्यानंतर 23, 24 ह्यात सलग 3 वर्ष झालं पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत. आणि यामध्ये जेवढे काही सरळ द्यायचे जेवढे काही प्रश्न विचारले आहेत हे सगळे तुम्हाला ह्या त्या नोट्समध्ये आपण काय केलं ते समावेश केलेले आहेत. म्हणजे असे जवळजवळ किती म्हटलं 200 एक्झाम्पल्स आहेत, प्लस या वर्षीचे जवळजवळ 40 एक्झाम्पल्स ते देखील आपण ग्रुपवरती काय केले त्या चॅनलवरती अप्लाय केलेले आहेत, किंवा अप्लाय म्हणतोय काय आपण सेंड केलेले आहेत. त्यामुळे असे टोटल जवळपास बघा 250 एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतील आणि 250च्या 250 एक्झाम्पल्स तुम्हाला सगळे काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे.
आणि सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. 200 तर ऑलरेडी तिथं आपण विश्लेषण केलेले आहेत. वरच्या जे 40 आहेत 40मध्ये जेवढे अवघड आहेत त्याचं विश्लेषण आपण मागील 2 सेशनमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते चॅनल जॉईन केलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी आज चॅनल जॉईन करा. आणि चॅनलचं नाव तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय. अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. लोगो येतो आहे आपला आणि त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकताय. जॉईन केल्यानंतर तुम्हाला ह्या PDF तिथं बघायला मिळतील. अंकगणित टॉपिक वाईज नोट्स आणि संख्या टॉपिक असेल तिथं संख्या सरळ रूप द्या असं नाव असेल त्या PDFला. ते PDF तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्याचं प्रॅक्टिस जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकताय. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करू. आणि प्लस अजून आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत. 2023मध्ये जेवढ्या काही एक्झाम झाले होते, जेवढे काही पेपर झाले होते त्यामधले सगळ्यात हार्ड लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण एका सेशनमध्ये घ्यायचे आहेत. ते असणार आहेत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.